सुरुवातीला दिलेल्या चित्रांखालील नावे सांगा. मुले, फुटबॉल, ससे, खड्डा, फळी, हत्ती. प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा. पहिल्या चित्रात 2 मुलगे व 1 मुलगी फुटबॉल खेळताना दिसत आहेत. तेथेच थोड्या अंतरावरून 3 ससे खेळ पाहताना दिसत आहेत. दुसऱ्या चित्रात मुले खेळून परत जाताना दिसत आहेत व त्यानंतर फुटबॉलचा ताबा सशांनी घेतला असून ते फुटबॉल खेळत आहेत. तिसऱ्या चित्रात खेळणाऱ्या सशांचा फुटबॉल खड्ड्यात पडल्यावर ससे त्या खड्ड्यात वाकून बघत आहेत. चौथ्या चित्रात खड्ड्यात पडलेला फुटबॉल ससे फळीच्या साहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तेवढ्यात तेथे एक हत्ती येतो व आपल्या सोंडेतून पाणी आणून ते खड्ड्यात टाकून फुटबॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. ससे हे सर्व पाहत आहेत. 6वी चौकट पूर्णपणे कोरी आहे. चित्रे पहा, कोण ते सांगा. खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे. ससे, सशांना मदत करणारा. हत्ती. गोष्टीत शेवटी काय झाले असेल ते कल्पना करून सांगा व रिकाम्या चौकटीत चित्र काढा. खड्डा पाण्याने भरला. फुटबॉल पाण्यावर तरंगायला लागला. सशांना फुटबॉल मिळाला. त्यांना आनंद झाला. त्यांनी हत्तीचे आभार मानले. सर्व चित्रे पहा व गोष्ट सांगा. मैदानात मुले फुटबॉल खेळत आहेत. 2 ससे लांबून त्यांचा खेळ पाहत आहेत. मुले निघून गेलो. आता ससे फुटबॉल खेळू लागले. खेळता खेळता फुटबॉल एका खड्ड्यात पडला. आता काय करावे ते सशांना कळेना. सशांना एक लाकडाची फळी मिळाली. त्याने ती खड्ड्यात घालून बॉल काढण्याचा प्रयत्न केला. तिथे एक हत्ती आला. त्याने सोंडेतले पाणी खड्ड्यात ओतले. ससे आश्चर्याने बघत होते. खड्डा पाण्याने भरला. फुटबॉल पाण्यावर तरंगायला लागला. सशांना फुटबॉल मिळाला. त्यांना आनंद झाला. त्यांनी हत्तीचे आभार मानले. ग, ट, थ, प या अक्षरापासून चित्रे तयार केली आहेत. त्यांचे निरीक्षण करा. यासारख्या इतर अक्षरात तुम्हालाही वेगळी चित्रे काढता येतील. कल्पना करा आणि चित्रे काढा. शब्द ओळखा व कार्डावर लिहा. वेगळा, बगळा. मांजर, गाजर. मगर, तगर. खडक, बडक. सामान, कमान. वाटाणा, फुटाणा. आकाश, प्रकाश. फाटके, तुटके.